श्री स्वामी समर्थ। आज आपण श्री स्वामी चरित्र सारामृत यामधील अध्याय 11 बघणार आहोत। याआधी आपण शॉर्ट्समध्ये 1 ते 10 अध्याय अपलोड केले आहेत, ते नक्की जाऊन बघा। चला तर मग आपण अध्याय 11 सुरू करूया। मागील अध्यायामध्ये बाळप्पा मुरगुड क्षेत्री आल्याचे वर्तमान कथन करून ग्रंथकाराने मुरगुड येथे पूर्वी वास्तव्य केलेल्या चिदंबर दीक्षित नामक सत्पुरुषाचे अवतारकार्य देखील कथन केले आहे। त्याच मुरगुड क्षेत्री बाळप्पांना अक्कलकोट श्री स्वामींविषयीची माहिती सर्वप्रथम समजली। मात्र तेथील ब्राह्मणांनी बाळप्पांना अक्कलकोट येथे जाण्याआधी गाणगापुरात जाण्याचा सल्ला दिला, म्हणून बाळप्पा मुरगुड येथे गाणगापूर ग्रामी दाखल झाले। गाणगापूर येथे मनोकामना धरून अनेक भक्तजन येत असत। कुणी संततीसाठी तर कुणी संपत्तीसाठी, तर कुणी सुख व समाधानासाठी, तर कुणी प्रतिष्ठेच्या हव्यासापोटी गाणगापूर क्षेत्री दाखल होत असत। बाळप्पा मात्र सद्गुरू भेटीचा ध्यास घेऊन गाणगापुरास आले। येथे आल्यावर त्यांनी स्वतःला सेवाकार्यात झोकून दिले। नित्यस्नान, मध्यस्नान, संध्यावंदन, जपध्यान, नामस्मरण करीत दिनक्रमण करणारे बाळप्पा मधुकरी मागून स्वतःचा उदरनिर्वाह करीत असत। पुढे महिन्याभराने बाळप्पांना स्वप्नात दृष्टांत घडला। त्यात 3 यतिमूर्तीचे दर्शन त्यास घडले। त्यानंतर 15 दिवसांनी अन्य एका स्वप्न दृष्टांतामध्ये त्यांना एका ब्राह्मणाने अक्कलकोट येथे स्वामी दर्शनास जावे असे सांगितले। बाळप्पांनी काही दिवस अनुष्ठानाचा नेम पुढे चालवला। त्यानंतर त्यांना काही शुभसंकेत प्राप्त झाले व अक्कलकोटास जाण्याविषयीचा दृष्टांत घडला। तेव्हा मात्र श्री नृसिंह सरस्वतीच्या वास्तव्याने पुनीत झालेले गाणगापूर नगरी सोडून बाळप्पा अक्कलकोटाकडे रवाना झाले आणि श्री स्वामींच्या सेवाकार्यास प्रारंभ करीत झाले। येथून पुढे त्यांना सातत्याने साक्षात श्री स्वामीची सेवा करण्याची संधी लाभली। अशा प्रकारे आपला अध्याय 11 इथेच समाप्त होत आहे। जर तुम्हाला श्री स्वामी चरित्र सारामृत यामधील मराठी आवृत्ती आवडत असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा। श्री स्वामी समर्थ।